नमस्कार मंडळी, जय गगनगिरी. आजपासून गगनगिरी महाराजांचा साप्ताहिक सोहळा चालू होणार आहे. पालखीच्या आधी 7 दिवस आपला सप्ताह असतो. तर आजपासून सुरुवात झालेली आहे. तर आज आपण कीर्तनाला बसूया. चला तर आपण कीर्तनाला जाऊया. गोपाल कृष्ण भगवान की परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की काय सांगितलं बघा, गौरव प्राप्यते दानात. तुम्ही दान दिला तर तुमचं गौरव होतो ना. तो वित्तस्य संचया, वित्त हे केलं ना, जमवत राहिलं गठडो तर त्याचं कोण गौरव करत नाही आणि ते कमवून इथेच ठेवायचे. खर्च करतो ना मंडळी, ते आपलं असतं, ठेवलेलं आपलं नाही. आपण म्हणतो आपला देवावर विश्वास आहे असं म्हणतो की नाही, तरी पण मुलांसाठी नातवंडासाठी ठेवतो की नाही FD. आणि आपला विश्वास कोणावर? नातेवाईकांवर आणि FDवर, बँक बॅलन्स, बरोबर की. देवावर विश्वास नाहीच. पण गौरव प्राप्यते धनात न तो वित्तस्य संचय, की जे तुम्ही खर्च करतात ते आपलं असतं, दान देतात ते आपल्या बरोबर जातं, तर त्याला स्थान वरचं आहे असं म्हटले ना. तू वित्तस्य संचय स्थिती रुचय पयोदानात पयोधीना मदस्य. पयोद म्हणजे ढग आणि पयोधी म्हणजे समुद्र. नद्या, नाले, पावसाचं पाणी जे येतं ते समुद्र साठवून ठेवतो नाही का. समुद्र अमर्याद आहे ना, त्याचं खूप महत्व आहे. पण इथे आपण फक्त ह्या अर्थाने घ्यायचं की जो साठवून ठेवतो म्हणून त्याला जागा तळाची दिली, तळाची जागा दिली की, आणि ते पाणी साठवलेलं वर शोषून येतं. ढग खारं असतं की नाही ते, पण ते गोड करतो आणि परत आपल्याला देतो, आपली तहान शांत करतो, तर त्याला स्थान वरचं दिलं. तसं दिल्याने काही कमी होत नाही. ठेवून बघा, दिल्याने वाढतो, पण ते वाढतं म्हणून द्यायचं नाही. तर दिल्याने आपलं मन विशाल होतं आणि धन शुद्ध होतं. कारण आपल्याला आईवडिलांचं, समाजाचं, नगराचं, देशाचं ऋण असतं, त्यामुळे ते दिलंच पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलं, गौरव प्राप्यते धनात तो वित्तस्य संचय. साठवलं ना तर काही राहत नाही. म्हणजे आपण माझं म्हणतो ना, त्या मायेतच अडकवतो आणि इथेच ते ठेवलं जातं, ते आपल्या उपयोगाला येत नाही. श्वास सुद्धा स्मशानात जात नाही. श्वासासहित नेतात का? नाही ना. श्वास जेव्हा संपतो तेव्हाच तिकडे एंट्री असते, त्याशिवाय नाही. आणि म्हणून घे प्रभू नाम राम दया, हे प्रभु नाम राम दया घन, जप तप कीर्तन ध्यान ही लावून, आत्मसुखाला जाणून घेण्या, आत्मसुखाला जाणून घेण्या, धरी साधू संगती जे कवी होते ते रामभक्त होते, म्हणून त्यांनी रामाचं सांगितलं. आपण महाराजांचं भक्त असू, महाराजांचं की कुणाचंही जरी नाव घेतलं तरी घ्यावं, आणि ते 108 वेळा तरी घ्यावं. किती वेळा? कोण कोण घेतं? नाही घेत ना? आज संकल्प करा. जी माळा असते ना, किती
मण्यांची असते? 108 ना. मग आता तुम्हाला कोणी विचारलं 108च का, तर काय सांगणार? मी सांगू? मग सांगाल ना सगळ्यांनी? कसं आहे मंडळी, आपण जिवंत राहायला श्वास आवश्यक आहे, बरोबर की? डॉक्टर पहिलं काय बघतात? नाडी बघतात की किती चालते, 72 आहे का 62 आहे, त्याच्यावरून ते परीक्षण करतात. जे आयुर्वेदिक आहेत ते नाडी बघतात आणि ॲलोपॅथिक आहेत ते स्टेटोस्कोप लावतात, बरोबर की? त्याच्यावरून त्यांना अंदाज येतो की किती सर्दी आहे, किती खोकला आहे, किती दमा आहे, अस्थमा आहे, हे सगळं त्याच्यावरती औषध देतात. अभ्यासाची गोष्ट आहे. तर कसं आहे, पतंजलीने योगशास्त्र लिहिलं, त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की मनुष्य प्राणी दिवसाला 21,600 वेळेला श्वास घेतो. किती माहिती होतं का? नाही ना. म्हणून कथा कीर्तन ऐकावे हे टी व्हीवर सांगत नाही, शाळेत शिकवत नाही. टी व्ही त्र्यंबक विठ्ठल, पण आपण मात्र त्याच्या समोरच. आणि आता ते पटसवड नाही का? मग आपण संवादच सोडलाय, वादच घालतो. सकाळी वाद, दुपारी वाद, संध्याकाळी वाद, वादा वाद. पण ही जागा मंडळी वाद घालण्याची नव्हे. पत्रिका व्हॉट्सअप तयार असला. पंढरीनाथ महाराज की जय. महाराज गगनगिरी महाराज टाहो पडून सांगायचे, अरे माणसानं 4 तरी माणसं जोडा रे बाबांनो, 4 तरी जोडा. कारण देह ठेवला की खांदा द्यायला 4 तरी लागतात. पण आज दुरावा निर्माण, संवाद नाहीच, वादावादच. लोकांचं सोडा, ब्राह्मणात सुद्धा. परवाच मी ऐकलं एका ठिकाणी म्हणजे 4 बहिणी, जिने सेवा केली, आईने जिने सेवा केली तिच्या नावावर आपली जे घर काय होतं ते ठेवलं. आणि जेव्हा तिने देह ठेवला, स्मशानात घेऊन गेले तिला. त्या बाकीच्या 3ही बहिणी आल्या. त्या म्हणाल्या, आमचा वाटा दिल्याशिवाय अग्नी लावायला देणार नाही. माणुसकी आहे का आई सगळ्यांची? तुम्हाला दम असेल तर तुमच्या पायावर मळकट मिळवा ना. आईच्या पैशावर कशाला? तिला जर तुम्ही सुख दिलं नाही तर दुःख तरी देऊ नका. शेवटच्या घडीला तरी तिला अडवू नको. ही माणुसकी आहे का? नाही. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच वागलं पाहिजे, नाही तर देवाला मग नाविलाजाने कोरोना आणावा लागतो. कारण काय, हे आपण असं पळतो, काही आपण घेऊन जात नाही. प्रत्येकाला माहिती, तुम्हाला माहिती, कोरोनाच्या काळात मद्रासचा मोठ्या हॉस्पिटलचा डॉक्टर मालक, वय अवघे 43 वर्ष. किती? 43 वर्ष कोरोनाग्रस्त झाला आणि 43व्या वर्षी देह ठेवला. त्याची पत्नी, त्याच्या बहिणी, त्याची आई अंबरडा बोलत होती. मला सांगा, एवढं मोठं हॉस्पिटल, स्वतःचं डॉक्टर वगैरे सगळे वाचवू शकले का? नाही. ती संपत्ती जाते का हो आपल्याबरोबर? नाही. तरी पण त्या प्रॉपर्टीसाठी आपण आई बघत नाही, बहीण बघत नाही, भाऊ बघत नाही. रामायण वाचा. रामायणात किती त्याग केलेला आहे, एकापेक्षा एकाने. का ते रामायण आजही गायला पाहिजे? त्याच्यासाठी. आता कोरोनाच्या काळात मुंबईची म्हणजे शहरातली, मुंबई असो पुणे असो, छान छान नोकऱ्या गेल्या, त्यांना आधारने त्यांनी गाव गाठलं. घरच्या मंडळीने दारात उभं केलं नाही हो. 7-12वर तुमचं नाव नाही, तुम्ही येऊ नका. माणुसकी आहे का? असं रक्त असतं का? म्हणून रामायण महाभारत का ऐकलं पाहिजे? तर त्यावेळी एकापेक्षा एकाने त्याग केला. आपल्याला माहिती आहे, रामप्रभू वनवासात गेले, रामांचा त्याग दिसतो. खूप वेळ लागला तरी चालेल ना. तू राजकुमारी आहे, तू येऊ नकोस, तिकडे काटे आहेत, राक्षस आहे. ती म्हणाली, जिथे पती तिथे सती, मी ते सगळं करेन, पण तुम्ही असलं की मला तुमच्याबरोबर सगळं सहन कर. त्यांना त्रास नको म्हणून थांबले. म्हणे इथे थांबूया आणि त्या रात्री झोपूया. सगळे झोपले. तसे मध्यरात्री राम उठले. सुमंत्र मंत्री होता, त्याला सांगितलं की कोणाला जाग न करता आपण इथून जाऊया, सगळे झोपून राहू दे. कारण काय, नाही तर ते उठले, जागे झाले तरी मला एकट्याला सोडणार नाही आणि माझ्याबरोबर त्यांची फरफट नको. आणि लक्ष्मण, सीता, सुमंत मंत्री आणि राम निघाले अयोध्येत, त्या नदीच्या पलीकडे. तो केवट होता ना, तो म्हणाला, तुम्हाला मी आत घेणार नाही होडीत. का? त्यामुळे तुमचे चरण लागले की स्त्री होते, माझी होडी स्त्री झाली तर? आता हे कारण नव्हतं. ते म्हणाले, तुमचे चरण मी धुतो, धूळ ठेवणार नाही.
याचा अर्थ काय की त्यांची पाद्यपूजा करायला मिळावी. हा केवट कोण होता माहिती आहे? कासव. आता क्षीरसागरात हे आहे कोण? विष्णू झोपलेले. लक्ष्मी पायाशी आहे आणि पाठीमागे शेष आहे. त्यांना दर्शन करायचं कासवाला. पाठीमागे डोक्याकडे गेला तर तो पुत्कारायचा आणि पायाकडे आले तर लक्ष्मी हाकलायची. त्याची पंचायती झाली, ती त्याची इच्छा राहिली. आता तो केवट झाला होता आणि म्हणाला आज प्रभूचे दर्शन घ्यायचंय. नुसतं नाही, चरणपूजा करून. महाराजांची पण चरणपूजाच करतो की नाही, अभिषेक चरणावर. तसं तिथे चरणपूजा करून आत घेतलं. बरं, आता जेव्हा उतरले तेव्हा काहीतरी द्यायला पाहिजे ना, आणि म्हणून आता सांगितलं काय आहे. सगळं काढून घेतलं होतं कैकेयीने. फक्त वस्त्र होते, पण हिच्याकडे मुद्रा होती. कोणाकडे? अंगठी सीतेकडे. ती देऊ केली, रामांकडे देऊ. ते म्हणाले नाही, तुम्ही नावाडी, मी नावाडी. मी होडीचा नावाडी, होडीतून पार करतो, नदी पार करतो. पण प्रभू आपण जगाचे नावाडी आहेत, भवसागर पार करतात. मी तुम्हाला पार, आम्ही दोघे एकाच जातीचे आहोत. दोघे एक जातीची नघे ती पैका. ते म्हणाले तुम्ही नावाडे, मी नावाडे. मी नदी पार केली, हे भवसागर पार करायला तुम्ही मला मदत करा. पैसे नाही घेतले, ते घेतलं नाही. त्यांना तो आशीर्वाद दिला, पलीकडे गेलं आणि रामप्रभू तर वनवासात गेले. इकडे भरत त्यांना झोपून, म्हणजे राम सगळ्यांना झोपून गेले आणि सकाळी उठतात तर राम नाही. तसं परत दुःखी अंतःकरणाने अयोध्येत परतले. पण इकडे जेव्हा भरताला कळलं, तो आजोळी गेला होता, त्याने सगळ्यांना जागं केलं. घराघरात जाऊन चला मी दादांना आणायला जातोय. सगळ्यांना जागं केलं, बरोबर घेऊन गेला चित्रकूट पर्वतावर. पादुका ठेवल्या आणि चला तुमचं राज्य तुम्हालाच. सावत्र बंधू होता, आईने दिलं. घेतलं का राज्य? काय त्याग आहे बघा. बरं, त्या शकटा आणून ठेवल्या आणि आपण नंदीग्रामात राहिला. जवाच्या कणा गोमूत्रात भिजून खात होता. राजा होता ना, पण सुख नाही आणि वल्कले परिधान करून राहत होता. आता हे भरताचं झालं. मग शत्रुघ्नाचं काय? तो राज्यात, त्याला सुख घ्यायला हरकत नव्हती की नाही. पण एकदा कौसल्या झोपेत जागी झाली 2-2:30 वाजता आणि तिला टपटप टपटप आवाज ऐकू आला. ती म्हणाली पहारेकरांना, ताले कोण बघ फिरतो, घेऊन ये माझ्या समोर. एवढ्या रात्री काय करतोय माझ्या महालावरती? घेऊन आलं तरी. ती म्हणली श्रुतकीर्ती तू बेटी झोपली नाहीस? ती म्हणाली झोप नाही येत. तर मग म्हणाली शत्रुघ्न कुठे आहे? तिने हात जोडले, मान खाली घातली, म्हणाली माते 13 वर्ष झाली त्यांना पाहून. किती? तुम्हाला माहिती आहे काय हे? नाही ना. 13 वर्ष पतीची भेट नाही आणि ती सासूला माहिती नाही. आता पगार आणून आईच्या हातात दिला का लगेच घटस्फोट. माझ्या हातात दिला नाही, त्यांनी रामायण ऐकलं पाहिजे. फिरायला नवरा नेत नाही म्हणून घटस्फोट. एवढ्या एवढ्या गोष्टीने मुली घटस्फोट घेतात. रामायण त्यांनी ऐकलं पाहिजे. तिला माहिती नाही. म्हणाली चला मेणे काढले, शोधूया शत्रुघ्नाला. राज्याच्या बाहेर आले रात्री, मध्यरात्री. ते एका खडकावर हाताचं उसं करून ओढला होता. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला कौशल्याने. तुला खडबडून जागा झाला. भाता काढतोय म्हणजे शत्रू आला की काय बघतो तर माते आपण, मला बोलवलं तर आलं असतं. हे काय शत्रुघ्न इथे? राजा आहेस तू? तर त्याने उत्तर दिलं, रामदादाने त्याग केला, सीतामातेने त्याग केला, लक्ष्मण भैयाने त्याग केला, भरताने त्याग केला आणि मी गादी गिरद्यावर लोळू नाही म्हणे. म्हणून मी इथे 13 वर्ष तिथे आहे, कळलं नाही. आता घरात सकाळी भजन, दुपारी कीर्तन, संध्याकाळी प्रवचन सुरूच असतं. एवढ्या एवढ्या गोष्टी. ह्यांचे त्याग बघा. त्याच्या पुढे जाऊन उर्मिलेचा त्याग. आता आलं जोगाने म्हणून सांगतेच थोडं. जेव्हा युद्धामध्ये याला लक्ष्मणाला शक्ती लागली इंद्रजिताची, तेव्हा द्रोणागिरीवरून संजीवनी आणायची होती. हे हनुमंत विसरले नाव. अख्खा द्रोणागिरी घेऊन आले. भरताने पाहिलं आपल्यावर संकट आहे म्हणून त्याने शरदसंधान सोडलं आणि मूर्छित होऊन मारुती त्या पर्वतासकट खाली पडले आणि राम राम म्हणतात. त्यांना सावध केलं की आपल्या दादांचं कोणीतरी नाव घेतं आणि म्हणाले कोण तुम्ही? तर मी हनुमंत. लक्ष्मणाला शक्ती लागली, ते रामांच्या मांडीवर आहेत. आता हे सगळं ऐकून सगळे आले होते. त्यात कौसल्या होती, सुमित्रा होती, कैकेयी होती आणि उर्मिला सुद्धा होती. हे ऐकलं कौसल्याने म्हणते
की जर लक्ष्मणाला काय झालं तर रामाने अयोध्येत पाय ठेवायचा नाही. सावत्र मुलासाठी प्रेम बघा, आहे का हो आता तसं? बघा आता हे ऐकलं कुणी सुमित्रेने, ती म्हणाली लक्ष्मणाचं काही बरं वाईट झालं तर माझा शत्रुघ्न घेऊन जा आणि रामाला मदत करू. सावत्रच होते की नाही, काय त्याग आहेत बघा. आता हे सगळ्यांचं सगळं ऐकलं आणि हनुमंत हात जोडून म्हणाले, उर्मिला माते, आपके पती बेहोश है, आप कुछ कहेंगी नहीं? विचारलं की तुमचा नवरा अंतवस्थ आहे, तुम्ही काय बोलणार नाही? ती म्हणाली, आपणच तर सांगताय की माझा पती रामाच्या मांडीवर आहे, जो काळांचा काळ आहे त्याच्या मांडीवर माझा पती आहे, तर मला भीती कसली? आणि म्हणाले, हनुमंत तुम्हाला लागलंय ना, तुम्ही कृपा करून 8 दिवस विश्राम करा, 8 दिवसांनी जा. ते म्हणाले, कसं काय? पहाटेच्या आधी सूर्योदयाच्या पहिलं गेलं नाही तर लक्ष्मण वाचणार नाही, असं होणार नाही म्हणाले. काही खात्री आहे बघा, पातिव्रत्याचा जोर. पाताळ